आज दिनांक 12 जून 2019, 12 जून 2021. बीकॉम भाग 1, मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्मलक्षी किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र, सेमिस्टर 2 म्हणजे सत्र दुसरे. आपण यापूर्वी मक्तेदारी म्हणजे काय हे पाहिलं. मक्तेदारी म्हणजे ज्या बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसलेल्या वस्तूचा एकच एक उत्पादक किंवा विक्रेता म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ होय. मक्तेदारी बाजारपेठेत उत्पादन किंवा किंमत निश्चिती याच्या 3 शक्यता आपण पाहिल्या. एक म्हणजे मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मक्तेदाराला अतिरिक्त नफा होऊ शकतो किंवा प्रसामान्य नफा होतो किंवा तोटा होऊ शकतो. या 3 शक्यता आकृतीच्या द्वारे आपण पाहिल्या अल्पकाळात. आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, म्हणजे मक्तेदारी बाजारपेठेत दीर्घकाळात उत्पादनाची निश्चिती कशी होते. प्राइस आउटपुट डिटर्मिनेशन इन द लॉंग रन अंडर मोनोपॉली. दीर्घकाळात आपण पाहिलं ते अल्पकाळात. दीर्घकाळात मक्तेदाराचा उत्पादनाचा समतोल कसा साधला जातो किंवा दीर्घकाळात मक्तेदार आपल्या किंवा मक्तेदारीतील वस्तूची किंमत निश्चिती स्पष्ट करा. असा प्रश्न साधारणतः 10 मार्काला असा प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न आल्यानंतर आपण मक्तेदारी म्हणजे काय हे लिहायचं. प्रस्तावना, मक्तेदारीची व्याख्या हे लिहायचं आणि मग मक्तेदार दीर्घकाळात कसा समतोल साधतो हे आपण आकृतीच्या द्वारे आपण स्पष्ट करायचं. आणि या ठिकाणी समतोलाच्या मुख्य अटी नेहमीप्रमाणे 2 आहेत. तर त्याआधी आपण पाहिलं या आकृतीसाठी आवश्यक असणारी साधनं म्हणजे सरासरी प्राप्तिवक्र काढायचं आहे. त्यानंतर सीमांत प्राप्तिवक्र त्याच्या डाव्या बाजूला किंवा खालील बाजूला काढला जातो. पण सरासरी प्राप्तीपेक्षा नेहमी सीमांत प्राप्ती ही कमी असते, म्हणून सीमांत प्राप्तीचा वक्र सरासरी प्राप्ती वक्राच्या डाव्या बाजूस किंवा खालील बाजूस असतो. आता समतोलाची अट काय उत्पादनाची आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत, ते म्हणजे सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्चाचा वक्र ज्या ठिकाणी छेदतो, हे दोन्ही जिथे एक असतात त्या ठिकाणी समतोल साधला जातो. दुसरी अट, सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्चाचा वक्र खालून वर छेदला पाहिजे. या दोन्ही अटी या आकृतीमध्ये ई या बिंदूमध्ये, या दोन्ही अटी या ठिकाणी पूर्ण होतात. आकृतीमध्ये ई बिंदूमध्ये हे स्पष्ट दाखवलेलं आहे की या 2 अटी या ठिकाणी पूर्ण होतात. ई बिंदूत इथं ती सीख वक्र, लॉंग रन मार्जिनल कॉस्ट कर्व, LMC कर्व is intersect to marginal revenue curve from downward to upward, from downward to upward. Is intersect this long run marginal cost curves into the point of E, and that's why it is a equilibrium point of in this diagram. And that's why from E to downward side on x-axis we measure the production or output, and when we comes from E to by the line on the x-axis, the point is we reach at the point of M. EM. Here is fixed the
output level of a monopolist. M is the fixed output in the monopoly market. And from this equilibrium point, E will continue the line up to the average revenue curve. And we reach at the point of G, from E to G. That is the average revenue curve. And in the meanwhile, the long run average cost curves, which is very expanded, the average cost curves in the long run, this line from E to G, this line intersect at the point of K. So we can say that output is M and the average cost of M output is MK. MK is average cost and MG is average revenue of the M output. And after that, from the point of G, we can go to the y-axis. We can reach at the point of R. So here is price level is R. Output of M, the price of this output is R. And from the point of K, we reach at the y-axis, and the point we reach at the point of S. So it is average cost of M output. Here it is clear that here is average revenue is more than average cost. M output average cost is MK and average revenue is MG. So it is very clear that revenue is more or higher than average cost. So we can say that here is the monopolist earn maximum profit or excess profit by the production of M, because here is the price level is R but cost level is S on the y-axis. We here concentrate on the y-axis. The average cost of this M production is S and price of M production is R. So here price is higher than average cost, and so we can come to the conclusion that in the long period, in the long run, in the long period, monopolist is in the condition of, is in the situation of get higher and higher profit, more and more profit. He get excess profit, or he is in the situation of excess profit, maximum profit.
and in the long run, in the long run, continuously, continuously, forever, the monopolist means producer is in the situation of gain, the maximum gain, maximum profit, maximum income, excess income. It is feature of monopoly competition is the producer or monopolist is in the situation forever, continuously in the excess profit. दीर्घकाळात मक्तेदार हा अतिरिक्त नफा मिळवतो. दीर्घकाळ मक्तेदार हा नेहमीसाठी अतिरिक्त नफा मिळवतो, महत्तम नफा मिळवतो. कारण या ठिकाणी सरासरी खर्चापेक्षा सरासरी प्राप्ती जास्त आहे. तुलनेने उत्पादन अमयितके उत्पादन आहे. मग या उत्पादनापेक्षा वास्तविक पाहता मक्तेदार या परिस्थितीमध्ये तो जास्त उत्पादन करू शकतो, पण तो करत नाही. कारण या ठिकाणी कमी उत्पादनात, कमी श्रमात, कमी खर्चात त्याला जादा उत्पन्न मिळत असते. त्यामुळे ही संधी तो साधतो. म्हणून जादा उत्पादन करण्यापेक्षा कमीत कमी उत्पादन करून तो जास्तीत जास्त नफा कसा प्राप्त होईल याकडे अधिक लक्ष देतो. समतोलाची अट आहे. ई बिंदू सीमांत खर्च प्राप्ती वक्राला सीमांत खर्चाचा वक्र ई बिंदू छेदून वर जातो आणि तिथून खाली लंब टाकला असता मग इतके उत्पादनाचे प्रमाण निश्चित होते. वरच्या बाजूला ई बिंदूपासून लंब टाकला असता तो सरासरी प्राप्ती वक्राला ग बिंदू स्पर्श करतो आणि सरासरी खर्च वक्राला क बिंदू छेदून वरती जातो. म्हणजे या ठिकाणी सरासरी खर्च कमी आहे मग आणि प्राप्ती त्यापेक्षा जास्त आहे मग स. म्हणून इथं अतिरिक्त नफा मिळतो. दीर्घकाळात मक्तेदार, दीर्घकाळात हा जो रेखांकित भाग आहे तिरप्या रेषाने दाखवलेला हा रेखांकित भाग हे स्पष्ट करतो की दीर्घकाळात मक्तेदार जास्तीत जास्त नफा मिळवतो किंवा अतिरिक्त नफा मिळवतो आणि तेच त्याचे उद्दिष्ट असते. कायद्याने किंवा नैसर्गिक रीतीने मक्तेदाराला परिस्थिती अनुकूल असते म्हणून तर तो अतिरिक्त नफा मिळवतो. मॅक्झिमम प्रॉफिट मिळवण्याचे त्याचे ध्येय असते. दी गोल ऑफ मोनोपॉलिस्ट इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट or excess profit and as thus he reach to his goal by gradually, continuously, forever he is in this situation. By the law or by the nature he is only one producer or seller and monopolist here is a price maker. Monopolist is here in the situation of price maker. He has power of producer. He has earned the power of price maker and monopolist reach his goal to earn maximum profit. मक्तेदाराला दीर्घकाळात अतिरिक्त नफा किंवा जास्तीत जास्त नफा, महत्तम नफा दीर्घकाळात मिळतो. या ठिकाणी तो आपला समतोल साधतो. समतोल उत्पादन आहे अम, किंमत आहे अर, खर्च आहे असं. खर्चापेक्षा प्राप्ती जास्त आहे, किंमत जास्त आहे आणि तेवढा त्याला नफा मिळतो. नफा मिळवणे हेच मक्तेदाराचे दीर्घकाळी ध्येय असते आणि ते ध्येय तो कोणत्याही परिस्थितीत साध्य करतो. या ठिकाणी आपण मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदार अल्पकाळात आणि दीर्घकाळात किंमत निश्चिती कशी साध्य करतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि यानंतर आपण पुढच्या प्रकरण 3 मध्ये मूल्यभेद आणि मक्तेदारीचे मापन कसे केले जाते हे आपण पाहणार आहोत. आपण हे आकृती जास्तीत जास्त समजून घेऊन लक्षात ठेवायचे आहेत आणि मग त्याचा सराव करायचा आहे. सरावामुळं आकृत्या परफेक्ट येतात.
आणि त्यामुळंच गुण मिळतात. म्हणून आकृती समजून घेतली पाहिजे. वक्र कोणता का आहे आणि कसा आहे हे समजून घ्यायला पाहिजे. धन्यवाद.